हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता मी चाललेली आहे बाहेर. बाहेर म्हणजे डोंबिवली स्टेशनला. तिथे मार्केट असतो. आता बरेच लोकं डोंबिवलीमध्ये राहत असतील, त्यांना सुद्धा ते माहिती असेल. उद्या आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते मला घ्यायचं आहे. आणि मंडे टू सॅटर्डे जे मुलांना टिफिनसाठी जे व्हेजिटेबल्स लागणार आहेत किंवा फ्रुट्स लागणार आहेत ते सुद्धा मला आणायचे आहेत. सो अशी छोटी मोठी खरेदी करायची आहे. इवन मला हातातल्या बांगड्या, हिरव्या बांगड्या पण घ्यायच्या आहेत. आणि बाकीचं काही मी घेणार नाहीये, तेवढंच घेणार आहे. सो आता आपण जाऊया साहित्य आणण्यासाठी. सो चला. उद्या कोल्हापूरचा बेंदर म्हणजेच बैलपोळा आहे, म्हणून माझ्या आईने ती गावाला गेलेली आहे, तर तिथून मला चकल्या बनवून पाठवलेल्या आहेत. आता आम्ही स्टेशनला आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता स्टेशनवर खूप गर्दी आहे. तर पहिल्या गोष्ट मला घ्यायची आहे जे आहे बांगड्या, आणि ते बघा तुम्ही बघू शकता मी घेत आहे. आणि तिथून मी थोडंसं भाजी आणि जे वटपौर्णिमाला लागणारं साहित्य ते घेत होती. आणि तोपर्यंत शिवांशचे डॅडी, त्यांना थोडंसं काहीतरी स्नॅक्स खायचं होतं, त्याच्यामुळे ते इथे थांबले होते. आणि आता ते खाऊन आम्ही चाललो आहोत घरी. घरी आल्यानंतर बघते तर काय, शिवांशच्या मामाने त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी पिझ्झा ऑर्डर केला होता आणि त्याची डिलिव्हरी घरी आली होती. तर तुम्ही बघू शकता शिवांश घेत आहे आणि तोच आम्ही डिनर आज एन्जॉय करणार आहोत. नीट 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 शिवांश. आणि आता आम्ही एन्जॉय करणार आहोत. आम्ही सुद्धा आत्ताच आलेलो आहोत आणि चला आता. Next day. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर तुम्ही बघितलंच असाल की मी खूप म्हणजे साडी वगैरे नेसलेली आहे. आणि आज आहे वटपौर्णिमा. आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमा निमित्त मी साडी नेसलेली आहे आणि मी चाललेली आहे आता वडाला पुजायला. तर तुम्ही आता मेस थोडासा माझा अवॉइड करा, कारण की लगेच येऊन आम्हाला जेवणाला वगैरे पण लागायचं, तर सो त्याच्यामुळे आता मी वड पुजायला चाललेली आहे. तर तुम्ही बघू शकता. बघू इकडे कसली तयारी आहे. ना आत्ताच एक रील बघितली आणि एवढी पानं न्यायची आहेत आणि त्याच्याबरोबर जो काही फळं वगैरे घालून ते द्यायचं असतं बायकांना, तर ती रील आता आम्ही बघा तुम्हाला बॅक कॅमेरा. सो तुम्ही असंही करून देऊ शकता ह्याच्यामध्ये. एक मिनिट तुम्हाला मी दाखवते हे एक्झॅक्टली काय आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही पानाची कटोरी आहे ही, खूप छान केलेली आहे ही. आता ह्याच्यामध्ये मी देणार आहे जसं की फळं असतात. हे मी वडाला पुजण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. आणि आता थोड्या वेळ तुम्हाला आधी दाखवलं होतं की पोटली बनवली होती. तर ही बघा, ही ती पोटली आहे. छोटीशी ही बरी पडते, कारण की तिकडे गेल्यानंतर खूप गोंधळ होतो आपला, कारण की गर्दी पण तेवढीच असते. आणि जे काही साहित्य लागणार आहे ते सगळं मी ऑलरेडी घेतलेलं आहे. सो आता मी चाललेली आहे वटपौर्णिमा निमित्त वडाला पुजायला. तर तुम्ही सुद्धा चला माझ्या बरोबर. चला आपण जाऊया.
सो अशा प्रकारे माझी वटपौर्णिमा झालेली आहे आणि खूप सुंदर झालेलं आहे सगळं. मी बघितलेलं की लास्टला जेव्हा मी तिथून निघत होते तेव्हा मला स्वामींचा प्रसाद मिळाला होता. म्हणजेच तिथे अशी पद्धत आहे की नैवेद्य दाखवल्यानंतर थोड्या वेळाने ते प्रसादाकरिता वाटत असतात. सो आम्ही तिथे पोहोचलो होतो आणि आम्हाला तो प्रसाद मिळाला. काही लोकांमध्ये असं आहे की वटसावित्रीची जी पूजा आहे ती पूर्ण उपवास करतात. पण आमच्याकडे म्हणजे मी कोल्हापूरची आहे, सो कोल्हापूरमध्ये काही भागांमध्ये असं आहे म्हणजे वटसावित्रीची पूजा झाली आणि ते जे काही रिच्युअल्स सकाळचे झाले त्यानंतर आपण उपवास सोडू शकतो. सो माझा उपवास तिथे स्वामींच्या म्हणजे मठामध्ये सुटलेला आहे. सो आता इथून पुढे खाऊ शकते. म्हणजे कोल्हापूरमध्ये मी असं नाही म्हणते की सगळीकडेच आहे हे, म्हणजे माझ्या सासूकडून मी घेतलेलं आहे. सो त्यांच्या सासूंकडून त्यांनी घेतले. सो त्यांनी मला जे काही आमच्या रिच्युअल्स आहेत त्यांनी सांगितलेलं आहे त्या प्रकारे मी गोष्टी केलेल्या आहेत आणि खूप सुंदर झालं. मुलं गेलेले शाळेत. सो अशा प्रकारे आमचं मस्त छान झालेलं आहे. सो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.